माझे देही उदास गेले आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या बाप्पा मामा ग ग ग ग रे रे सा नी नी बाप्पा मामा ग ग रे रे सा नी नी दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कथेचा विस्तारो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल भक्ताईसे जाना जे देही उदास
गेले आशापाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारी वारकरी संप्रदायाचे कळस मानले जाणारे देहुणीवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मानवी देह धारण करून आल्यानंतर माणसांचं कर्तव्य कर्म काय, इथं आल्यानंतर भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं. मग ते प्राप्त करत असताना देवाचा भक्त कसा असावा आणि देवाची भक्ती कशी करावी शिकवणारा अभंग विठ्ठल कीर्तनाच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की दरवर्षीप्रमाणे राष्ट्रसंत वैराग्य मूर्तिमंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने याही वर्षी भव्य दिव्य नियोजनात चालत असलेला हा नामयज्ञ सोहळा आणि त्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये आज 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. माझं परमभाग्य समजते. ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली ते आमच्या गावाचं युवा नेतृत्व आदरणीय आमचे आकाशदादा. एकदा दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली. त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आमच्या गावातील चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा धन्यवाद. सर्वच गावातील भजनी मंडळ आहेत या ठिकाणी ज्यांनी अतिशय गोड नम्र ज्यांचा स्वभाव आहे, हरिभक्त पारायण ज्यांची सप्त्यामध्ये सेवा आहे, ज्ञानदेव बापू महाराज नेहरकर आदरणीय महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अखिल संतांमध्ये ज्यांनी या ठिकाणी सहवास लाभवलेला आहे असे आदरणीय महाराज आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. मृदुंगाचार्य महाराज असतील, आदरणीय चैतन्य महाराज असतील, इकडं पेटीचे साथ आहे, गोड साथ आहे, सर्वच भजनी मंडळ असतील, पंचक्रोशीतील हा चालत असलेला नामयज्ञ सोहळा. आपल्याकडे जास्त टाईम नाही पण 1 तासामध्ये भगवान परमात्म्याकडे जाण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मानव देह धारण केलेल्या जीवाला उपदेश करून सांगतात की बाबा, या मृत्यू लोकामध्ये अवनी तलावर भूतलावर जन्माला आल्याच्या नंतर तुझं एक कर्तव्य कर्म आहे, तुला पार पाडायचंय. काय माणसाचं कर्तव्य कर्म आहे? या अवनी तलावरती आल्यावर, या भूतलावरती जन्माला आल्यानंतर तुम्हा आम्हाला प्रत्येकाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची. सगळ्यांनी चिंतन लक्ष देऊन ऐका, एकांताचं कान करा, श्रवण करा. जगद्गुरु तुकोबाराय मानव देह धारण केलेल्या जीवाला उपदेश करत असताना एक सांगतात, बाबा मानव देह धारण करून जन्म घेऊन आलाय ना तू, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुझं कर्म तुला पार पडायचंय आणि ते कर्म जर काय असेल तर त्या जगाच्या मालकाला प्राप्त करून घ्यायचंय. जोपर्यंत त्या जगाच्या मालकाला प्राप्त करणार नाही तोपर्यंत तुझं साध्य तुला प्राप्त होणार नाही. कधीपर्यंत प्राप्त होणार नाही? जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे, हा आत्मा जोपर्यंत जीव दशेतून ईश्वर दशेकडे पोहोचत नाही तोपर्यंत तुझं साध्य प्राप्त होणार नाही. मग आल्यानंतर काय करावं लागेल? साध्य प्राप्तच करावं लागेल. महाराज, साध्य जर प्राप्त करायचं असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? महाराज म्हटले, तुम्ही अगोदर भगवान परमात्म्याकडे पाहिलं पाहिजे. त्या देवाला इच्छित असणारी भक्ती आपण केली पाहिजे, त्या देवाला आवडणारी भक्ती आपण केली पाहिजे. जोपर्यंत त्या भगवंताला आवडणारी भक्ती आपण करत नाही तोपर्यंत भगवंताकडे आम्ही जाऊ शकत नाही. मग देवाला आवडणारी भक्ती कोणती हो? महाराज म्हटले, देवाला आवडणारी भक्ती जो देहावरती उदास राहून भक्ती करतो तो भक्त देवाला प्रिय असतो. भक्त इसे जाना जे देही उदास. देहावरती उदास राहून जर भगवान परमात्म्याची प्राप्ती तुम्ही आम्ही केली, निश्चित भगवान परमात्मा तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. पण देवाची भक्ती करत असताना, भगवान परमात्म्याला आम्ही तुम्ही नमन करत असताना, त्याची भक्ती करत असताना, श्रवण करत असताना, नामसंग करत असताना सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या तर भगवान परमात्म्याकडे पाहण्याचा जर प्रयत्न मानवानं केला, देहानं केला, साधूनं केला, संतानं केला, सिद्धानं केला, कुणी जरी केला, कोणत्या जरी वर्गाने केला तरी जगाचा मालक पाहत असताना, तो आपल्या अंतकरणामध्ये साठवत असताना महाराज म्हटले त्या देवाला इच्छित असणारे पहा.
देवाला इच्छित असणारी भक्ती जर तुम्ही आम्ही केली, निश्चित भगवान परमात्मा प्राप्त होणार आहे. पण त्याच्या अगोदर त्याला इच्छित असणारी तुम्ही आम्ही भक्ती पाहिली पाहिजे महाराज. मग या भूतलावर, या मृत्यू लोकामध्ये अवनी तलावरती कोण भक्त असे होऊन गेले ज्यांची पुण्यतिथी आज तुम्ही आम्ही करतोय, ते राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबा या ठिकाणी होऊन गेले. माऊली ज्ञानोबा या ठिकाणी होऊन गेले, जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी होऊन गेले, श्री संत वामन भाऊ महाराज या ठिकाणी होऊन गेले. काय केलं या साधू संत मंडळींनी? एवढंच केलं, जगाला आवडणारी भक्ती अंतकरणामध्ये धरली, काना कोपऱ्यात दऱ्यात डोंगरामध्ये असणारी आडाणी आज्ञानी समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम राष्ट्रसंत श्री भगवान बाबांनी केलं. काय केलं? ऊसतोड कामगारांना योग्य दिशा दिली, ज्ञानाचा मार्ग दाखवला. ए बाबांनो, हे जीवन नाहीये तुमचं. जीवन जर जगायचं असेल तर कधीतरी ज्ञान प्रकाशाकडे या, कधीतरी चांगल्या मार्गाने चाला. बघा जीवन किती सुंदर आहे. या मार्गाने जर तुम्ही गेलात, या मार्गाने जर भक्ती करत पुढे आलात ना, तर निश्चित तुमचं साध्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. खरं पाहायचं झालं, साधू संतांचे अगणित उपकार तुमच्या आमच्यावरती. का महाराज म्हटले, या साधू संत मंडळींनी एवढे उपकार तुमच्या आमच्यावरती केले, ते उपकार प्रतिपादित उपकार सांगू मी काय, उपकार सांगू मी काय, करी आईचे माये, आईचे माये, धर्मचांचे जियले पाये, धर्मचांचे अगणित असे उपकार तुमच्या आमच्यावरती. काय उपकार आहे? भरपूर उपकार आहे, सांगता येत नाही कोणते उपकार. महाराज म्हटले, मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, 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 माझ निरंतर, माझ निरंतर जागविती, माझ निरंतर, माझ निरंतर जागविती, काय द्यावे त्याचे भावे उत्तराये, काय देऊ त्याचे भावे उत्तराये, काय द्यावे त्याचे भावे उत्तराये, काय द्यावे त्याचे भावे उत्तराये, भक्ताईचे गाना जे देई उदास, गेली आच्या पासली वरेला, गेली आच्या पासली वरेला, गेली आच्या पासली वरेला, भक्ताईचे गाना जे देई उदास, गेली आच्या पासली वरेला, गेल्या तपास महाराज म्हटले, बाबा प्रमाण कमी द्या, आपल्याला चांगलं ऐकायला भेटेल. एक थोडं बरं, विढाला विढाला विढाला. महाराज म्हटले,
विश्वाच्या पाठीवरती संतांचे उपकार अगणित आहेत. काय उपकार केले साधू संतांनी सांगायचं झालं, साधू संतांचे अगणित उपकार याच्याकरता म्हटले महाराज म्हटले, आम्ही या मानव देहामध्ये जन्माला आलो. जन्माला आल्यानंतर जो आमची पदयात्रा चालू आहे, ती यात्रा म्हणजे भगवान परमात्म्याकडे जाणारी ती पदयात्रा. पदयात्रेमध्ये आम्ही असताना जरा शांत बसा म्हणू त्यांना थोडं 5 मिनिट. बोल नका बोल नका. विठ्ठल विठ्ठल साधू संतांच्या अगणित उपकार आहेत ना. मग महाराज जर साधू संतांचे अगणित उपकार असतील तर आम्ही मानव देह धारण केलाय, आम्हाला सुद्धा साधू संतांची कृपा आमच्यावरती प्राप्त करून घ्यायची. त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हटले, जर साधू संतांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल ना तर त्याच्याकरता नामचिंतनाची गरज आहे. जोपर्यंत नामचिंतन करणार नाही तोपर्यंत साधूंची भेट आपल्याला होणार नाही. एकदा का साधूंची भेट तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाली रे झाली, मग भगवान परमात्मा प्राप्त झाला. मग भगवान परमात्मा प्राप्त करत असताना जर साधू संतांकडे आम्हाला जावं लागत असेल, त्याचं कारण काय? त्याचं कारण असं म्हटले जगद्गुरु तुकोबाराय की जीवन जगत असताना संसाराकडे पाहिलं नाही, संसाराची राख रंगोळी केली, भगवान परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडला, अखंड देवाचं नामचिंतन चालू आहे, सतत मुखामध्ये देवाचं नामचिंतन चालू आहे. पण जोपर्यंत सद्गुरू बाबाजी चैतन्याची भेट होत नव्हती तोपर्यंत जगद्गुरु तुकोबारायला शांतता प्राप्त होत नव्हती. जोपर्यंत सद्गुरू बाबाजी चैतन्य मला भेटत नाही तोपर्यंत शांतता प्राप्त होत नव्हती. त्याचं कारण आहे, जोपर्यंत जीवनामध्ये माणसानं कितीही भक्ती केली, माणूस कितीही पुढे गेला, परंतु माणसाच्या डोक्यावरती जर सद्गुरूंचा हात नसेल तर त्याच्या भक्तीला, त्याच्या कार्याला, त्याच्या कर्माला उपयोग नाही. मग सद्गुरूंची प्राप्ती होण्याकरता काय करावं लागेल? नामचिंतन तोपर्यंत करायचं जोपर्यंत सद्गुरू प्राप्त होत नाही. जगद्गुरु तुकोबारायांना सद्गुरू प्राप्त झाले आणि प्राप्त झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा निर्मित केली. का? कशासाठी गाथा निर्मित केली? ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस निवृत्तीनाथांचा अनुग्रह घेतला, निवृत्तीनाथांना गुरु करून घेतलं, त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला, अमृताचं पान करून तुम्हा आम्हाला सर्वांना अडाणी अज्ञानी लोकांना पाजलं. त्याचं कारण आहे, ज्ञानोबाराय म्हटले 9000 ओव्या मी ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवल्या. 9000 ओव्या लिहून झाल्यानंतर ही माझ्याच्यानं होणं अशक्य आहे. ते झालं कोणामुळं? आता हृदय हे आपुले चौपाळोनिया भले वरी बैसवू पाऊले श्रीगुरूंची. श्रीगुरूंमुळे झाले. जोपर्यंत श्रीगुरु माझ्या डोक्यावरती हात ठेवत नाहीत ना तोपर्यंत मला देव प्राप्त होत नाही. कारण माऊली सुद्धा म्हणतात गुरुविन अनुभव कैसाकडे. मग काय करता तो सद्गुरू? सद्गुरूंकडे गेल्यानंतर जी देवाला आवडणारी भक्ती, ती भक्ती तुम्हाला आम्हाला शिकवतात. कोणत्या प्रकारची भक्ती देवाला आवडते, कसा भक्त देवाला आवडतोय हे शिकवणारे ते साधू संत आहेत. म्हणून पहिली भेट साधू संतांची. उपकार आहे साधू संतांचे. का? ग्रंथांकडे गेलं तर ग्रंथ उपकार करतात आपल्यावरती, देवाची भेट करून देतात. पण ते ग्रंथ सुद्धा प्रकार आहेत. पौराणिक ग्रंथ असतील, आताचे ग्रंथ असतील. ही ग्रंथ जर तुम्ही आम्ही वाचले ना, ते ग्रंथ वाचल्यानंतर ईश्वराकडे जाण्याची ताकद ग्रंथाकडे. दुसऱ्या क्रमांकाला आहेत ते साधू संत. साधू संतांकडे जर आपण गेलो, साधू संत सुद्धा आपला तुमचा उद्धार करून टाकतात. आणि तिसरा आहे तो भगवंत. भगवंताची प्राप्ती करण्याकरता त्याच्या सुद्धा 2 प्रकारे. कारण महाराज म्हटले सगुण मनुके निर्गुण मनुके. देवा काय म्हणावं रे तुला? तुझ्याकडे पाहताना आम्ही असं करतो, तुझं निर्गुण रूप आहे, तुझं सगुण रूप आहे. नेमकं कोणत्या रूपाने आम्ही तुझ्याकडे पाहावं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला सगुण रूप फार आवडतं रे. सगुण रूपामध्ये ज्यावेळेस तो आमच्या समोर येतो ना त्यावेळेस आमचा आनंद गगनात मावत नाही. आमची भक्ती केलेली, आम्ही कष्ट केलेले काही सुद्धा आठवत नाही, एका क्षणामध्ये निघून जातात. मग ग्रंथाकडे गेल्यावर ग्रंथ संतांकडे नेतात, संत देवाकडे नेतात. कलेनं प्रवासही साधू संत मंडळीमध्ये. कोणता? साधू संत उपकार करतात. पहिला वर्ग आहे साधारण, दुसरा आहे साधक, तिसरा आहे साधू आणि चौथा आहे ते संत. साधारण, साधक, साधू आणि संत 4 प्रकार त्या ठिकाणी पडतात. मग साधारण कोणाला म्हणायचं महाराज? साधारण त्याला म्हणायचं, थोडस चिंतन लक्ष देऊन ऐका. साधारण त्याला म्हणायचं काम, क्रोध, लोभ, मद,
मोह आणि मत्सर हे 6च्या 6 विकार ज्यांनी केले धारण ते झाले साधारण. काय झाले? ते झाले साधारण. बरोबर आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर 6 विकार धारण केले ते साधारण. हे 6च्या 6 विकार ज्यांनी धाकात ठेवले ते झाले साधक. 6च्या 6 विकार ज्यांनी धाकात ठेवले ते झाले साधक. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे 6 विकार ज्यांनी धुवून टाकले ते झाले साधू. पण ऐका, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या 6 विकारांचा ज्यांनी केला अंत ते माझ्या भाऊबाबांसारखे संत. 6 विकार ज्यांच्या अंतकरणातून नष्ट करून टाकले, ज्यांचा अंत करून टाकला त्यांचं नाव आहे संत. मग संतांकडे गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणार आहे. त्याच्याकरता संतांकडे जाण्याचा मार्ग शोधा. जोपर्यंत संतांकडे जाणार नाही, जोपर्यंत संतांची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत भगवंत नाहीये. मग आम्हाला तुम्हाला भक्ती करायची, भक्ती शिकवतात ते साधू संत मंडळी. उपकार आहे तो जगाच्या पाठीवरती. भगवान बाबांच्या काळामध्ये एक वेळचा प्रसंग आहे. काय उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. परिचय सगळ्यांना आहे, सगळ्यांना श्रुत आहे तो अनुभव, सगळ्यांना माहित आहे. बाबांच्या जीवनातला प्रसंग आहे. बाबा दौऱ्यावरती असताना या गावातून त्या गावात त्यांचा दौरा असायचा. सोबत लाला बाबा असायचे. सोबतचा दौरा त्यांची गंगा घोडी नावाची घोडी सोबत असायची. तिचं नाव गंगा. चाललीत रस्त्यानं जात असताना दाट झाडी आहे आणि त्या दाट झाडीमध्ये कान्या भिल्ल नावाचा एक माणूस होता. कान्या भिल्ल नावाच्या माणसानं ठरवलं बाबा या दौऱ्याने जातात ना, सांगितलेला आलेला ठराव परित झाला. आणि ठराव परित झाल्यानंतर कान्या भिल्लानं ठरवलं आज बाबांना या वाटेनं जाऊ द्यायचं नाही, बाबांना वाटेनं जाऊ द्यायचं नाही. बाबांच्या सोबत लाला बाबा आहेत. चाललेले रस्त्यानं कान्या भिल्लाची टोळी होती. टोळीनं अडवलं आणि अडवल्यानंतर बाबांनी समोर पाहिलं. एक सांगू, संत ज्यावेळेस साधारण मानवाकडे पाहतात ना त्यावेळेस त्याचा उद्धार होतो एवढं निश्चित आहे. मग त्याच्या पुढं साधारण काय आहे ना, असाधारण काय ना, कोणत्या कुळाचा असो, जातीचा असो, प्रांताचा असो, साधूची नजर ज्या माणसावरती पडते तो साधारण का असे ना त्याचा उद्धार मात्र निश्चित आहे. पाहिलं बाबांनी. आणि बाबांनी पाहिल्यानंतर समोरची व्यक्ती कान्या भिल्ल, ती काही व्यक्ती सत्कार करण्यासाठी आली नव्हती बाबांची. हातात कुऱ्हाडी, चाकू, करवता सगळ्यांच्या. टोळी आडवी झाली आणि टोळी आडवी झाल्यानंतर बाबा त्या दिशेने येत आहेत. बाबांनी पाहिलं माजलेला भिल्ल. त्या भिल्लानं ज्यावेळेस समोर पाहिलं बाबा गुढीवरून खाली उतरले. काय पाहिजे म्हणे तुम्हाला? काय पाहिजे? आमची टोळी आडवी आली आणि काय पाहिजे म्हणून विचारतोस? काढ तुझ्यापाशी काय म्हणे. माझ्यापाशी तर काही नाही बाबा, काय पाहिजे तुला सांग. सगळीच्या सगळी टोळी बाबांवरती पडली. ज्यावेळेस पडली तेव्हा चमत्कार असा झाला, तिथून बाबा अदृश्य झाले. आणि अदृश्य झाल्याबरोबर डोळ्यात उजेड पडला. बापरे म्हटले, साधारण साधू नाहीयेत, साधारण संत नाहीयेत. ज्यावेळेस अदृश्य बाबा झाले त्यावेळेस साधारण साधू नाहीयेत असं डोक्यात आलं. पण नंतर माणसाचं ज्यावेळेस पाप वाढत जातं ना त्यावेळेस माणसाची वृत्ती लवकर जागेवरती येत नाही, चित्तात फरक पडत नाही. लवकर वृत्ती जागेवरती येण्यासाठी नामचिंतन तितकंच पाहिजे. माणूस पुनीत पुण्यवान देखील तितकाच पाहिजे. परत त्यानं पाहिलं. पाहिल्याबरोबर बाबा थोडस दूरवरती दिसले. तिथं गेला. तिथं बाबांना पकडलं. बाबा अदृश्य झाले. 2-4 वेळेस घडलं. 4 वेळेस घडल्याबरोबर बाबा अदृश्य झाले. कारण असाधारण संत होते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम आहे का नाही. संतांचा महिमा असतो फार दुर्लभ असा महिमा असणारे साधू संत मंडळी. सगळेजण पळायला लागले. कुणाला काय त्रास होतोय, कुणाला काय त्रास होतोय. कारण भक्ता राखी पायापाशी भगवंत असा आहे. ज्यावेळेस भक्ताला त्रास होतो त्यावेळेस तो भगवान परमात्म्याला सहन होत नाही. त्यावेळेस जगाचा मालक सुदर्शन करी घेऊन या. नामा म्हणे देव भक्ताची द्वारात आहे तो. मग भगवान परमात्म्याने असा त्रास द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस कान्या भिल्ल होता त्यावेळेस कान पकडले. बाबा माफ करा मला, ऐका ना, मला सांगायचा परिचय एवढा आहे, तुम्हाला सांगायचा सिद्धांत एवढा आहे. माफी मागितली आणि माफी मागितल्याबरोबर बाबा समोर आले. समोर आल्याबरोबर दोन्ही हाताला पकडलं.
वर केलं, पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला. भिल्ला, काय मिळतं बाबा चोऱ्या चपाट्या करून? कशासाठी चोऱ्या करतो? काय जीवनामध्ये भेटणार आहे? अरे तुला माहितीये का, वाल्या कोळी असाच चोरी करायचा, पण शेवटाला काही नाही येणार. सगळा वृत्तांत बाबांनी सांगितलं. अंतकरणात वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्य प्राप्त झाल्याबरोबर बाबांच्या चरणावरती नतमस्तक झालं. बाबा, इथून पुढं तुम्ही जे सांगाल ते करील, फक्त या मार्गातून मला काढा. का? जीवनभर पाप केलंय, जीवनभर या ठिकाणी मी लोकांच्या चोऱ्या केल्यात, लोकांचे कानं कापलेत, लोकांना नाही एवढा त्रास दिलाय. बाबा, मरण कसं असेल मला माहित नाही, पुढचा 84 लक्ष योनीचा जन्म आणि प्रवास कसा असेल मला माहित नाही. आता तुमच्या पायावरती पडलोय, काय करायचं ते करा. ऐका, बाबांनी डोक्यावरून हात फिरवला, सोबत घेतलं. भिल्ला, तुला या गडाची राखणदारी करावी लागेल जोपर्यंत माझ्यात प्राण आहे. भिल्लाचं वय बाबांपेक्षा जास्त होतं. भिल्लाने 15 वर्ष त्या ठिकाणी गडाची सेवा केली आणि शेवटला बाबांच्या मांडीवरती जीव दिला. ही म्हणायचं साधूंचे उपकार. अजून सुद्धा ग्रंथामध्ये जिवंत ठेवला. हे बाबांचे उपकार आहेत, हे साधू संत मंडळीचे उपकार आहेत. ऐका, देवामध्ये आणि साधूमध्ये फरक आहे. देवामध्ये साधूमध्ये फरक आहे. देव कसा आहे? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न जर तुम्ही आम्ही केला ना, भगवंत सुद्धा तुमच्या आमच्या भेटी करता येतो, पण तो काय करतो? आता भगवंत जर तुमच्या आमच्या करता आला, सगळ्यात पहिलं या भूतलावरती भगवंत आहे, पण भगवंत आला कुणा करता? तुमच्या माझ्या करता आलाय का? आलाय का? देव अवतरित होण्यासाठी एकतर माणसाला हनुमंत व्हावं लागेल, नाहीतर एकतर रावण व्हावं लागेल. बरोबर आहे? एकतर हनुमंतरायासाठी येतो, नाहीतर एकतर रावणासाठी येतो. भगवंत अवतार धारण करतो त्यावेळेस एकतर कंसासाठी येतो, नाहीतर एकतर सुदाम्यासाठी येतो. कोणासाठी का होईना अवतार धारण करतो, एकतर दुर्जनासाठी, एकतर सज्जनासाठी. मला सांगा, तुम्ही सज्जन आहे का दुर्जन आहे? सज्जन माणसं हात वर करा बरं. सज्जन माणसं कोणी सज्जन नाही बरं. दुर्जन हात वर करा. दुर्जन कोण आहे? मी जर एखाद्याला म्हटलं तुम्ही दुर्जन आहे, तुम्ही ऐकून घेताल का? काही ना काहीतरी माणसामध्ये चुका आहेत, काही ना काहीतरी माणसामध्ये कर्म चुकीच आहे, त्यावेळेस माणूस समोर येत नाही. मग देव आपल्यासाठी जन्माला आलाय का? एकतर साधूसाठी आलाय, नाहीतर एकतर दुर्जनासाठी आलाय, एकतर राक्षसासाठी, नाहीतर एकतर भक्तासाठी देव जन्माला आलाय. आता तुम्ही सांगा, आपण दुर्जनही नाही, आपण सज्जनही नाही. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. माझ्याकडं एका हातात रावणाची मूर्ती आहे, एका हातात रामाची मूर्ती आहे. तुम्ही कोणती घेणार? रामाची. नक्की रामाची घेणार. पण रावणाची मूर्त सोन्याची पहा. रावणाची मूर्त कशाची? तुम्ही रामाची घेणार का रावणाची? मग तुम्ही सज्जन आहे का? विडाला आणि दुर्जनही नाही. महाराज म्हटले, देव एकतर भक्तासाठी येतो, नाहीतर एकतर राक्षसासाठी येतो. भगवान परमात्म्याचा अवतार ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस एकतर साधूसाठी होतो. मग महाराज म्हटले, बाबा, देवाचा अवतार जर होतोय ना, तर एक काम कर ना, तुझा माझा जन्म झालाय कशासाठी, जन्माला आलास कशासाठी, पहिल्यांदा पहा, लक्ष दे. जागा हो, उठा, जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवण्यासाठी जाग हो. कशासाठी? चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकतय ना, फेरा पडणार आहे, म्हणून जागा हो. आता जागा रे भाईंनो, जागा. ही कशासाठी सांगितलंय महाराजांनी? महाराजांनी सांगितलंय, बाबा, हा जन्म पुन्हा नाहीये, पुन्हा जन्म नाहीये, म्हणून देवाची भक्ती कर. मग देवाची भक्ती करायला तयार आहे हो महाराज आम्ही. पण देवाची भक्ती करत असताना आम्हाला अर्धा तास जरी कीर्तनाला बसलं तरी एका पायावरती बसावं वाटत नाही. मग आम्ही कशी भक्ती करायची? महाराज म्हटले, करावी लागणार. चालत करा, बोलत करा, कशी करा, पण भक्ती मात्र करा. कारण या जीवनाचा उद्देश, या जीवनाचा अर्थ, या जीवनाचं सत्य फक्त आणि फक्त भगवंत आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. या जीवनामध्ये सगळं निरर्थक आहे. अहम ब्रह्मास्मी, आपल्यामध्ये जो ब्रह्म आहे तोच सगळीकडे.
ब्रह्म सत्य, जगत मिथ्या, जगत मिथ्या महाराज म्हटले. त्याच्यासाठी थोडा तरी परमार्थाचा विचार कर, थोडा तरी परमार्थ. अरे हा प्रपंच पुन्हा नाहीये. ज्या जन्मामध्ये तू पळतोय, झटतोय, कष्ट करतोय, तुझ्या एक सांगायचं झालं, माणसाला पोटाला भाकर नाही भेटत एवढा प्रपंचासाठी पळतोय. पण कधीतरी एकांतामध्ये राहून विचार करा, कधीतरी देवा एवढं कष्ट करतोय, एवढं पळतोय, एवढं सगळं करतोय, माझ्या वेदना कुणी सुद्धा घेणार नाही, माझा त्रास कुणाला कळत नाही. हे शरीर सोडल्यानंतर हा आत्मा पुढच्या जन्मी पुढच्या याच्यामध्ये जाणार आहे. अरे मी करतोय काय या मृत्यू लोकामध्ये, हे जर माणसानं लक्षामध्ये घेतलं ना, महाराज म्हटले तुझा उद्धार झाला. उद्धार झाला म्हटले. मग उद्धार करायचा असेल तर अंतःकरणात वैराग्य प्राप्त करावं लागेल. मी कोण आहे, मला जायचंय कुठं, माझा मार्ग कोणता, धर्म कोणतं, कर्म कोणतं, जोपर्यंत मानवाला समजत नाही, उमजत नाही, तोपर्यंत त्याला कळणार नाही. मग या अडाणी आज्ञाला समजून सांगण्याचं काम माझे जगद्गुरु तुकोबाराय करतात की बाबा तुमचा जन्म यासाठी आलेला दिवस पुन्हा नाहीये, गेलेला क्षण पुन्हा नाहीये, त्याच्यासाठी सावध व्हा. तुकोबारायला एका साधकानं प्रश्न केला, महाराज खरे हो तुमचं, या ठिकाणी आल्यानंतर भक्ती करायची, पण भक्ती करत असताना नेमकी भक्ती कशी करायची. महाराज म्हटले देवाची एवढी भक्ती कर, एवढी भक्ती कर की स्वतःचा देहाचा विचार न करता भक्ती कर. अभंगाचं प्रथम भक्त ऐसे जा